आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक सुपर सॉफ्ट, हेल्दी आणि टेस्टी गुळ केक। आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे नो मैदा, नो रिफाइंड शुगर। नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। मी इथे एका बाउलमध्ये गूळ घेतलेला आहे। गूळ हा बारीक करून घेतलेला आहे। त्यामध्ये दही ॲड करून घेणार आहोत हाफ कप। हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दही हे आपलं आंबट नसावं, ते फ्रेशच दही तुम्ही यूज करा। जर तुम्ही आंबट दही वापरलं तर आपल्या केकची टेस्ट जी आहे ना ती चेंज होते। तुम्ही ते बघू शकता। मी अशा प्रकारे हे आपण यामध्ये हाफ कप मिल्क ॲड करणार आहोत आणि 2 टेबलस्पून ऑइल। आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये घालणार आहोत 1 कप आटा म्हणजे गव्हाचं पीठ। आता आपण हे चांगलं आधी मिक्स करून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता। अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की जाऊन करा। तुम्ही ते बघू शकता। आपलं आता हे जे बॅटर आहे ना ते खूपच घट्ट होईल असं मला वाटते। जर आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता घट्ट झालेला आहे। तर आपण आता यामध्ये दूध ॲड करून घेणार आहोत। साधारण मला यामध्ये 3 चमचे दूध मी यामध्ये ॲड करून घेते। सर्वप्रथम तुम्ही ते बघू शकता। मी पहिल्यांदा 2 चमचे दूध यामध्ये ॲड करून घेते। आता 2 चमचे दूध ॲड करून घेतल्यानंतर हे आपण चांगलं मिक्स करूया। अजून थोडंसं 1 चमचा मला वाटते दूध लागेल, तेही आपण ॲड करून बघूया। साधारण आपल्याला इथे मी ते अजून एक्स्ट्रा 3 चमचे दूध ॲड करून घेतलेलं आहे। आता आपलं हे चांगलं बॅटर झालेलं आहे। बॅटर हे जास्त जाडही नसावं, जाड पातळही नसावं। तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे असावं। आता आपण एक केक टीन घेणार आहोत, त्याला थोडंसं ऑइल लावून घेणार आहोत आणि आता आपण लास्ट प्रोसेस जी आहे याच्यामध्ये सोडा घालणार आहोत। सोडा घातला की लगेचच आपण हे केक टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि लगेच आपण हे OTG या तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्याला लावून देणार आहोत। आता आपण प्री हिटेड ओव्हनमध्ये 180 डिग्रीवर 25 ते 30 मिनिटं याला बेक करणार आहोत। किंवा तुमच्याकडे OTG असेल तर तुम्ही सेम टेम्परेचर बघू शकता। आता आपली 30 मिनिटं झालेली आहेत। आता आपण केक बाहेर काढूयात आणि बघूयात आपण आपला केक बेक झाला आहे का। मी आता इथं टूथपिकने आतमध्ये घालणार आहे, त्याला बघणार आहे की ह्याला लागत आहे का। तर आपलं थोडंसं लागत होतं। मी पुन्हा 160 ला 5 मिनिटासाठी बेक करून घेतलेलं आहे। आता बघू शकता आपण हे पुन्हा बाहेर काढून घेतलेला आहे। आपला मस्त असा गुळाचा आट्याचा केक हा रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता सॉफ्ट असा दाबून बघत आहे किती मस्त असा रेडी झालेला आहे। आता आपण या केकला ना कट करून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता मी सुरीच्या साहाय्याने याला कट करून घेत आहे। जर कोणाचा बर्थडे असेल आणि तुम्ही जर हेल्दी केक तुम्हाला हवा असेल तर नक्की ट्राय करू शकता। आपण यामध्ये आटा आणि तर गूळ घातलेला आहे, हेल्दी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। तसेही अजून तुम्हाला जर लहान मुलांना केक द्यायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करू शकता। अशा प्रकारे आपला हेल्दी, सॉफ्ट आणि टेस्टी गूळ केक रेडी झालेला आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा। चला तर मग आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट हेल्दी रेसिपीमध्ये। आणि हो व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। धन्यवाद।